नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रमोद सायंकार आपलं सर्वांचं स्वराज एज्युकेशन अकॅडमीमध्ये मी स्वागत करतो। चला, आज आपण शिकणार आहोत मराठी विषय आणि मराठी विषयामध्ये व्याकरणाचा भाग आपण अभ्यासणार आहोत, जो की तो बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला 10 गुणांसाठी विचारला जातो। जे व्याकरण जे आहे ते तुम्हाला 10 गुणांसाठी मात्र परफेक्ट येणार आहे आणि जेवढे काही प्रकरण दिलेले आहे, जसं की 4 ते 5 प्रकरण दिलेले आहे मराठी व्याकरणामध्ये, ते प्रत्येक 2 गुणासाठी विचारला जातो। आणि आजचा जो प्रकार आपण शिकणार आहोत तो 100% परीक्षेमध्ये निश्चितच विचारला जातो। आणि त्याही पेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी की आज जे काही आपण उदाहरण बघणार आहोत तर त्या उदाहरणामधून एक उदाहरण मात्र नक्कीच बोर्ड परीक्षेमध्ये विचारू शकते। तर आजचा प्रकार आज आपण शिकणार आहोत तो म्हणजे समास। समास हा आपण प्रकार आज आपण शिकणार आहोत। समास हे आपल्या आजच्या टॉपिकचं नाव आहे। तर बघा, समास म्हणजे काय, तर सम अधिक अस। सम अधिक अस म्हणजे एकंदरीत त्याचा अर्थ काय होतो की 2 शब्द एकत्र करणे म्हणजेच त्याला म्हणतो आपण समास। समास असं आजच्या टॉपिकचं नाव आहे। सर्वात पहिले आपण समासाची व्याख्या बघूया की समास म्हणजे काय। समासाची व्याख्या बघणं गरजेची आहे। तर जेव्हा शब्दांची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करणे म्हणजे समास होय। ही झाली समासाची व्याख्या। त्यानंतर आहे सामासिक शब्द। 2 शब्द परस्पराला जोडले जातात तेव्हा त्याला आपण सामासिक शब्द असं म्हणत असतो। म्हणजे 2 शब्द जेव्हा परस्पराला एकामेकाला जेव्हा जोडले जातात तेव्हा एक सामासिक शब्द तयार होत असतो। विग्रह। सामासिक शब्दाची फोड म्हणजे विग्रह होय। एखादी सामासिक शब्द सपोज तुम्हाला दिलेला आहे परीक्षेमध्ये आणि त्याचा विग्रह जर करा म्हटलं, मग विग्रह म्हणजे काय, तर एखाद्या सामासिक शब्दाची फोड म्हणजे विग्रह। जसं की उदाहरणार्थ जसं की एक संत्रा आहे, एक बंद संत्रा आहे, तर तो झाला एक सामासिक शब्द उदाहरणार्थ। आणि त्याच्या जेव्हा फोडी आपण वेगळ्या करतो, वेगवेगळ्या जर फोडी केल्या त्याच्या अलग अलग, तर ते बंद संत्र राहिलं का, नाही राहिलं। संत्राची फोड म्हणून आपण त्याला का बंद संत्र म्हणू का, नाही। तर त्याच प्रकारे इथे सुद्धा एक सामासिक शब्द हा वेगळा असतो आणि त्या सामासिक शब्दाची फोड जेव्हा केली तेव्हा तो झाला विग्रह। म्हणजे फोडी अलग आणि बंद संतर अलग, अशा प्रकारचं हे गणित आहे। तर आपण आता बघू, जसं उदाहरणार्थ एक सामासिक शब्द म्हणजे कसा आहे, आता ते आपण बघूया। सर्वात पहिले तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल की याचा सामासिक शब्द तयार करा किंवा त्या सामासिक शब्दाचा विग्रह तयार करा किंवा समासाचं नाव ओळखा। तर अशा प्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकते। आता बघा, जसं की सामासिक शब्द आपण जर बघितलं की उदाहरणार्थ बघा, आता प्रतीक्षण। प्रतीक्षण हा झाला एक सामासिक शब्द आणि त्याचा आता विग्रह करायचा आपल्याला, म्हणजे त्या शब्दाची काय करायचे, फोड करायचे। हे 2 शब्द परस्पराला जोडले, बरोबर आहे। हे 2 शब्द म्हणजे प्रति आणि क्षण, हे 2 शब्द परस्पराला जोडले, एकमेकाला जोडले आणि म्हणून काय तयार झाला, एक सामासिक शब्द तयार झाला। मग या सामासिक शब्दाची काय करायची आपल्याला, आता फोड करायची आहे। म्हणजे या प्रति आणि क्षण या दोन्ही शब्दाला आता आपल्याला अलग अलग करायचे आहे, याची फोड करायची। म्हणजेच काय करायचं आहे, तर त्याचा विग्रह करायचा आहे आपल्याला। मग कसा होणार तो, तर याचा विग्रह काय होईल, प्रत्येक क्षणाला। काय होईल, प्रत्येक क्षणाला। अशा प्रकारे तो विग्रह होत असतो। आता बघा, हे सर्व व्याख्या आपण बघितली, जसं की समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय, त्यानंतर विग्रह म्हणजे काय, हे आपण बघितली। आता आपण सुरुवात करूया समासाला। तर बघा, तुम्हाला 12वी मध्ये बोर्ड परीक्षेमध्ये किंवा या अभ्यासक्रमाला एकूण 4 समास आहे। तर 4ही समास आपल्याला या एकाच व्हिडिओमध्ये शिकायचा आहे। व्हिडिओ नक्कीच लांब होईल थोडाफार, परंतु एकाच व्हिडिओमध्ये आपण सगळ्याच्या सगळे 4ही समास शिकून घेऊ, ठीक आहे। तर बघा, याचे प्रकार आपण बघूया। सर्वात पहिले कोणकोणते प्रकार आहेत। पहिला प्रकार आहे तो म्हणजे अव्ययीभाव समास।
अव्ययीभाव समास, पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास. द्वंद्व समास. आणि चौथा प्रकार आहे तो म्हणजे बहुव्रीही समास. बहुव्रीही समास. एकूण समासाचे 4 उपप्रकार इथे, एकूण समासाचे 4 मुख्य प्रकार इथे दिलेले. एक अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. बघा आता अव्ययीभाव समास जो आहे हा मुख्य प्रकार आहे, तर तो एकच प्रकार आहे. आणि जो तत्पुरुष समास आहे याचे मात्र उपप्रकार पडत असतात, 3 उपप्रकार, ते पण आपल्याला शिकायचं आहे. त्यानंतर द्वंद्व समास याचे पण उपप्रकार पडत असतात. आणि नंतरचा बहुव्रीही समास शेवटला. तर हा याचा एकच मुख्य प्रकार आहे. ठीक आहे, तर हे सगळे आपल्याला आज शिकून घ्यायचे आहे. तर चला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम अव्ययीभाव समासाला चला आपण शिकूया. आता सर्वात पहिला प्रकार तो म्हणजे अव्ययीभाव समास. आता बघा अव्ययीभाव समास म्हणजे काय, तर हा अव्ययीभाव समास कसा ओळखायचा. आता यामधली जी व्याख्या आहे सर्वात पहिला आपण ते व्याख्या बघणार आहोत, कारण की परीक्षेमध्ये व्याख्या सुद्धा विचारल्या जाते. त्यामुळे तुम्हाला या समासाच्या व्याख्या सुद्धा माहिती असणं गरजेच्या आहे. बघा, ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते तेव्हा त्यास अव्ययीभाव समास असं आपण म्हणत असतो. मग पहिलं पद प्रधान असते. पहिलं पद प्रधान असते म्हणजे काय, तर सामासिक शब्दामध्ये 2 पद असतात, म्हणजे 2 शब्द असते. त्यामध्ये पहिलं जे पद असते, पहिला जो शब्द असतो तो कसा असतो, प्रधान असतो. मग प्रधान म्हणजे काय, तर प्रधान म्हणजे महत्त्वाचा. त्या शब्दाला आपण जास्त विशेष महत्त्व देत असतो, म्हणजेच त्याला प्रधान म्हणत असतो. तर प्रधान असते तेव्हा त्याला आपण अव्ययीभाव समास असं म्हणत असतो. बघा आता समजा उदाहरणार्थ आता अव्ययीभाव समासाची ही व्याख्या तुम्हाला माहीतच झाली. पहिलं पद प्रधान असणे, एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचे की ज्या समासात पहिलं पद प्रधान असते म्हणजे महत्त्वाचं असते तेव्हा त्याला आपण अव्ययीभाव समास असं म्हणत असतो. आता अव्ययीभाव समास ओळखण्याची एक सोपी ट्रिक सुद्धा आहे. कशी, तर एखाद्या सामासिक शब्दाच्या सुरुवातीला जर काही उपसर्ग जर लागलेले असेल, तुम्हाला उपसर्ग जर दिसले असेल तर समजायचं की तो अव्ययीभाव समास आहे. मग कोणते उपसर्ग, तर बघा जसं की आ हा संस्कृत भाषेतला शब्द आहे. आ म्हणजे उपसर्ग आहे. त्यानंतर दर, गैर, बर, बेला, बे, प्रति इत्यादी उपसर्ग जर तुम्हाला या सामासिक शब्दाच्या सुरुवातीला दिसत असेल तर मात्र अव्ययीभाव समास आहे असं तुम्हाला समजायचं आहे. जसं की बघा आपण बघूया आजन्म. आता इथे आजन्म मध्ये 2 पद तुम्हाला दिसत आहे. 2 पद दिसत आहे. त्या 2 पदापैकी पहिलं पद प्रधान आहे. कोणतं, तर आ. बघा आ हे पहिलं पद आहे आणि जन्म हे दुसरं पद आहे. तर यामध्ये आ हा संस्कृत भाषेतील उपसर्ग आहे. मग आचा जो अर्थ असतो तो अर्थ काय होतो, तर आ म्हणजे पासून किंवा पर्यंत, पासून किंवा पर्यंत असा संस्कृत भाषेमध्ये त्याचा अर्थ होतो. तर बघा आ हे पहिलं पद महत्त्वाचं आहे आणि पहिलं पद आणि दुसरं पद हे कसे झाले, एकत्र झाले. त्यापासून काय तयार झालं, एक सामासिक शब्द कोणता, आजन्म. मग आजन्माचा विग्रह आपल्याला करायचा आहे. तर बघा मी तुम्हाला सांगितलं की आचा अर्थ काय होतो, पासून किंवा पर्यंत. मग बघा जो दुसरं जे पद आहे त्या दुसऱ्या पदाला पहिले तुम्हाला लिहायचं आहे, म्हणजे जन्म. बघा इथे लिहिलं आपण जन्म आणि आचा अर्थ इथे लिहिला पासून, म्हणजे जन्मापासून. काय विग्रह झाला याचा, जन्मापासून. अशा प्रकारचा विग्रह झाला. दुसरं बघा इथे आमरण. आमरण बघा मरण पहिले लिहिलं आपण, इथे दुसऱ्यांदा दुसरं पद आहे पण ते पहिले लिहिलं मरण आणि त्याच्यानंतर येईपर्यंत. मी आचा अर्थ तुम्हाला सांगितला होता की पासून पर्यंत. बघा मरण येईपर्यंत असा याचा सामासिक विग्रह झाला. त्यानंतर दररोज. दर म्हणजे काय, आपण बघा बोलता बोलता कधी म्हणतो मी दररोज शाळेला जातो, बरोबर आहे. मी दररोज शेतात जातो. कोणी कोणी काय म्हणते मी प्रत्येक दिवशी शाळेला जातो.
मी प्रत्येक दिवशी शेतात जातो असं म्हणत असता. तर दर म्हणजे काय, तर दर म्हणजे काय होते, दर म्हणजे दररोज म्हणजे प्रत्येक दिवशी. तर बघा आता इथे याचा अर्थ काय, दररोज हा झाला सामासिक शब्द. तर दर इथे हे पहिलं पद आहे, म्हणजे पहिलं पद हे प्रधान आहे. दर, दररोज याचा अर्थ काय झाला, प्रत्येक दिवशी. प्रत्येक दिवशी, रोज म्हणजे दिवस आणि दर म्हणजे प्रत्येक. गैरसमज, आता गैरचा अर्थ काय होतो, शिवाय. गैर हा उपसर्ग आहे, त्याचा अर्थ होतो शिवाय. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे पहिले काय लिहिलं आपण, समज. तर समजचं काय केलं, समजे केलं, आणि गैरचं शिवाय म्हणजे समजे शिवाय. त्यानंतर इथे दिसत आहे मला गैरशिस्त, शिस्तीशिवाय. बर हुकूम, बरचा अर्थ होतो प्रमाणे, बर हुकूम म्हणजे हुकुमाप्रमाणे. बेशक म्हणजे शंका न घेता. प्रतिक्षण, प्रति म्हणजे काय होते, प्रत्येक. बघा, प्रत्येक क्षणाला, प्रतिदिवस, प्रत्येक दिवसाला, प्रतिवर्ष म्हणजे प्रत्येक वर्षाला. अशा प्रकारे हे तुम्ही नोट करून घ्या तुमच्या वहीमध्ये. हे जर उपसर्ग तुम्हाला दिसत असेल सर्वात पहिले, तर तुम्ही बिनधास्त समजायचं की हा अव्ययभाव समास. यामध्ये पुन्हा अव्ययभाव समासामध्ये पुन्हा दुसऱ्या प्रकारचे सुद्धा सामासिक शब्द विचारले जातात. तर मग कोणत्या प्रकारचे, तर बघा आता जसं की इथे दिसत तुम्हाला रानोराणी, रानोराणी, दारोदारी, घरोघरी, मनोमनी, गल्लोगल्ली, दिवसेंदिवस. असं आता हे अशा प्रकारचे तुम्हाला जर सामासिक शब्द दिसत असेल तर अव्ययभाव समास आहे असं समजायचं आहे. कारण की बघा, या मराठी भाषेमधील या सामासिक शब्दाची द्विरुक्ती झाली. काय झाली, द्विरुक्ती. तर मग द्विरुक्ती म्हणजे काय, तर एकाच शब्दाची पुनरावृत्ती होणे, रिपिटेशन. इट इज कॉल्ड रिपिटेशन, म्हणजे पुनरावृत्ती होणे, त्यालाच म्हणते द्विरुक्ती. तर मग एकच शब्द डबल आला, जसं बघा रानो राणी, दारो दारी, घरो घरी, मनो मणी, पानो पाणी, म्हणजे इत्यादी शब्द कसे झाले तुम्हाला, हे सामासिक शब्द कसे दिसत आहे, म्हणजे डबल डबल आलेले दिसत आहे. म्हणजे याची द्विरुक्ती झाली, पुनरावृत्ती झाली त्या शब्दाची. तर तेव्हा समजायचे की अव्ययभाव समास आहे. आणि याचा विग्रह कसा करायचा आहे, तर बघा या शब्दाच्या सुरुवातीला तुम्हाला प्रत्येक हा शब्द लावायचा आहे. बघा प्रत्येक लावला, प्रत्येक. आता रानोराणीचं आपण काय केलं, प्रत्येक रानात. आता दारोदारी आहे इथं, तर काय होईल, प्रत्येक दारात. घरोघरी आहे तर काय होणार याचं, प्रत्येक घरात. मनोमणीचं प्रत्येक मनात. पानोपाणीचं प्रत्येक पानात. दिवसेंदिवसचं प्रत्येक दिवशी. बघा अशा प्रकारे हा अव्ययभाव समास इथे पूर्ण झाला. तुम्हाला हा अव्ययभाव समास समजला असेल. फक्त याची व्याख्या सुद्धा तुम्हाला थोडीशी लक्षात ठेवायची आहे की अव्ययभाव समासाचं पहिलं पद प्रधान असते, म्हणजे पहिलं पद महत्त्वाचं असते. आणि जे उपसर्ग सांगितले मी तुम्हाला ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तुम्हाला नक्कीच अव्ययभाव हा समजला असेल. दुसरा मुख्य प्रकार आहे तो म्हणजे तत्पुरुष समास. आता तत्पुरुष समास याचे 3 उपप्रकार आहे. ठीक आहे. तर तत्पुरुष समास म्हणजे काय, तर तत्पुरुष समास म्हणजे बघा याची व्याख्या कशी येते, ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद प्रधान असते, दुसरे पद प्रधान असते म्हणजे महत्वाचे असते, तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो, तत्पुरुष समास. बघा लक्षात ठेवायचं आहे. आता यामध्ये सर्वात पहिले आपण विभक्ती तत्पुरुष समास हा उपप्रकार शिकूया. मग आता विभक्ती तत्पुरुष समास कसं ओळखायचं बघा, तर ज्या सामासिक शब्दामध्ये त्या विभक्तीचा जेव्हा लोप होत असतो, या विभक्ती तत्पुरुष समासामध्ये यामध्ये काय होत असते की शब्दयोगी अव्ययाचा लोप होत असतो. लोप म्हणजे नाहीसा होणे, लोप होणे म्हणजे नाहीसा होणे. आणि ते 2 शब्द एकत्र येत असतात
तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो, विभक्ती तत्पुरुष समास. म्हणजे कसं बघा आता यामध्ये दुसरं पद प्रधान आहे. दुसरं पद प्रधान म्हणजे बघा जसं की राजमहल, याच्यामध्ये राज हे पहिलं पद आणि महल हे दुसरं पद आहे. तर राजमहल मध्ये जर तुम्ही बघितलं राज प्लस महल, तर याच्यामध्ये दुसरं पद हे महत्वाचं आहे, महल. ठीक आहे, तर त्याच्यामुळे इथे हा विभक्ती तत्पुरुष समास आहे. आता याच्यामध्ये बघा कसं, आता यामध्ये कसं असते की ज्या काही विभक्त्या असतात जसं की ने, चा, साठी, जसं की तुम्ही बघितलं असेल की उदाहरणार्थ इंग्रजीमध्ये प्रिपोजिशन हा टॉपिक तुम्ही शिकला असाल. प्रिपोजिशन म्हणजे कसं, जसं की ऑफ, त्यानंतर टू, बाय, फ्रॉम, विथ हे प्रिपोजिशन आहे. तर इथे सुद्धा प्रिपोजिशन म्हणजे काय, तर शब्दयोगी अव्यय. मग शब्दयोगी अव्यय म्हणजे कोणते राहणार आहे, जसं की ने, बरोबर आहे, त्याच्यानंतर चा, शिवाय, पासून, तून, हून हे सगळे काय आहे, शब्दयोगी अव्यय. तर हे शब्द योग्य अव्यय का होत असतात, ज्यांचा लोप होतो म्हणजे नाहीसा होत असतात आणि दोन शब्द जवळ येत असतात, तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, विभक्ती तत्पुरुष समास. म्हणजे बघा जसं की उदाहरणार्थ इथे तोंडाने पाठ. आता इथे बघा तोंडाने पाठ, बघा इथे तुम्हाला दिसत आहे तोंडाने पाठ. मग इथे हा जो शब्दयोगी अव्यय आहे ने, बघा ने, ने हा जो शब्दयोगी अव्यय आहे याचा का झाला, लोप झाला. लोप झाला म्हणजे नाहीसा झाला, हा इथून निघून गेला, गायब झाला. म्हणजे साधं साधं सांगायचं म्हणजे गायब झाला इथून हा शब्दयोगी अवयव. आणि हे जे दोन शब्द होते ते हे काय आले, जवळ आले. आणि जवळ आल्यानंतर याच्यापासून कोणता शब्द तयार झाला, कोणता सामासिक शब्द तयार झाला, तोंडपाठ. बघा इथे तोंडपाठ तयार झाला. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं उदाहरण बघा, राजाचा महल. बघा इथे चा, ऑफ, इंग्रजीमध्ये प्रिपोजिशन येते ऑफ. ऑफ म्हणजे चा, ची, चे. बघा चा आला, राजाचा महल. तर या शब्दयोगी अव्ययाचा काय होणार आहे, इथे लोप होणार आहे, नाहीसा होणार आहे, म्हणजे इथून गायब होणार आहे, गायब झाला. काय झालं, राजमहल. बघा इथे राजमहल झालाय. त्यानंतर इथे बघा क्रीडेसाठी अंगण. साठी इंग्रजीमध्ये याला प्रिपोजिशन मध्ये फॉर म्हणतात, FOR. फॉर म्हणजे च्या करिता किंवा च्या साठी. बघ हा जो शब्दयोगी अव्यय आहे इथून याचा लोप झाला, काय झालं याचं, क्रीडांगण. क्रीडेसाठी अंगण, क्रीडांगण. ठीक आहे, तर क्रीडांगण हा सामासिक शब्द झाला आणि क्रीडेसाठी अंगण हा झाला त्याचा विग्रह. तर अशा प्रकारे विभक्ती तत्पुरुष समास तुम्हाला ओळखायचा आहे. म्हणजे एकंदरीत कसा ओळखायचा, की त्या शब्दातील जे काही शब्दयोगी अव्यय असतात त्याचा लोप होत असतो आणि ते दोन्ही शब्द जवळ येत असतात, एक सामासिक शब्द तयार होत असतो, तेव्हा त्याला आपण म्हणत असतो विभक्ती तत्पुरुष समास. बघा यामध्ये तत्पुरुष समासामध्ये दुसरा उपप्रकार आपण आता बघूया, कर्मधारय समास. यामध्ये पण दुसरं जे पद असते ते प्रधान असते म्हणजे महत्वाचं असते. यामध्ये आता कर्मधारय समास कसा ओळखायचा, तर बघा यामध्ये काय असते, जे दोन पद असतात म्हणजे जसं की महा आणि राष्ट्र, हे दोन पद आहेत. पहिलं म्हणजे महा आणि दुसरं म्हणजे राष्ट्र. तर यामधलं एक पद काय असते, विशेषण असते आणि दुसरं पद काय असते, नाम असते. ठीक आहे, तेव्हा समजायचं आहे तुम्हाला की हा कर्मधारय समास आहे. म्हणजेच दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात, म्हणजे कोणत्या प्रथमा विभक्तीत असतात दोन्ही पदे, तेव्हा त्याला समजायचं आहे की तुम्हाला हा कर्मधारय समास आहे. म्हणजे मी का सांगितलं तुम्हाला की पहिलं पद काय आहे, विशेषण आहे, म्हणजे विशेष माहिती देत आहे आपल्याला. आणि दुसरं पद काय आहे, तर नाम आहे. नाम म्हणजे नाव, तुम्हाला कधीच माहिती, नाम म्हणजे नाव, नाऊन त्याला म्हणतात. बघा कसं ओळखायचं पाहता. आता समजा सामासिक शब्द काय आहे इथं, महाराष्ट्र. सामासिक शब्द आहे इथे महाराष्ट्र आणि त्याचा विग्रह काय, महान असे राष्ट्र. मग इथे तुम्हाला काय दिसत आहे की एक पहिलं पद दिसत आहे तुम्हाला विशेषण आणि दुसरं दिसत आहे नाम. बघा इथे लक्ष द्या. आता विशेषण, मित्रांनो मराठी व्याकरण सुद्धा खूपच सोपं आहे. इंग्रजी व्याकरण तर आहेच, पण मराठी व्याकरण सुद्धा खूपच सोपं आहे.
परंतु कसं माहिती आहे, शिकण्याची एक वेगळी मेथड असते, एक वेगळी ट्रिक्स असते, बाकी काहीच नाही. बघा आता विशेषण आणि नाम. विशेषण म्हणजे माहिती आहे तुम्हाला इंग्रजीमध्ये याला ॲडजेक्टिव्ह म्हणतात आणि नामला इंग्रजीमध्ये नाऊन म्हणतात. ठीक आहे. आता बघा विशेषण, आता एखाद्या शब्दाविषयी एक विशेष माहिती देत असते आपल्याला. ठीक आहे, विशेष माहिती, वेगळी काही माहिती, तेव्हा त्याला म्हणजे ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह तुम्हाला माहिती आहे ॲडजेक्टिव्ह. आता बघा इथे महान असे राष्ट्र. मग आता बघा महानला आपण काय म्हणत असतो इंग्रजीमध्ये? ग्रेट म्हणतो, बरोबर आहे. ग्रेट उदाहरणार्थ इथे लिहून घेऊया, तुम्हाला इंग्रजीमध्ये समजते. ग्रेट, बरोबर आहे, म्हणजे महान. हे झालं एक विशेषण, हे विशेषण झालं, ॲडजेक्टिव्ह झालं. आणि इथे नाम म्हणजे काय? नाव. तर राष्ट्र हे नाव आहे, नाम आहे. जसं की तुम्ही आता अवतीभोवती तुमच्या घराच्या भोवती असणच कोणी ना कोणी राष्ट्रपाल नाव असतात ना, राष्ट्रपाल, इंद्रपाल असतात ना नावं असे. हां, तर त्यापैकीच राष्ट्र हे काय आहे? नाव आहे. जसं की आता आपल्याला कुणी म्हणतात ती की कुठे कोणत्या स्टेटमध्ये राहतात, आपण म्हणतो ना महाराष्ट्र. कोणत्या राज्यात राहतो? महाराष्ट्र, म्हणजे राष्ट्र, बरोबर आहे. तर त्यामुळे हे झालं नाम, राष्ट्र. त्याच्यानंतर मातृभूमीचा विग्रह आहे भूमी हीच माता. आता इथे विशेषण जर म्हटलं तर एक मातृ हे विशेषण आहे आणि भूमी हे काय आहे? नाम आहे. मग तुम्ही म्हणाल की नाम कसं सर? तर मुलीचं नाव भूमी राहते ना, भूमिका. आजकाल नवीन नाव निघालेच आहे, भूमी वगैरे, म्हणजे हे काय आहे? नाम आहे. झालं. जर तुम्हाला एका प्रथमा विभक्तीमध्ये जर असा अर्थ व्यक्त करत असेल प्रथमा विभक्तीमध्ये आणि तिथे तुम्हाला पहिला जो पद आहे पहिलं हे विशेषण दिसत असेल आणि दुसरं पद हे काय दिसत असेल? नाम दिसत असेल, तर तेव्हा समजायचं की हा कर्मधारय समास आहे. कळलं? तिसरा उपप्रकार आहे तो म्हणजे द्विगु समास. द्विगु समास तर अत्यंत सोपा आहे ओळखण्याचा आणि द्विगु समासाचे उदाहरण खूप जास्त प्रमाणात परीक्षेत विचारले जाते. आता बघा या द्विगु समासाचं सुद्धा दुसरं पद प्रधान असते. म्हणजे दुसरं पद कसं प्रधान असते? कारण की तत्पुरुष समास जर म्हटलं दुसरावाला मुख्य प्रकार, तर त्यामध्ये उपप्रकार आहे ना, त्यामुळे या तीनही उपप्रकाराचे दुसरंच पद येणार आहे, स्वाभाविकच आहे. ठीक आहे. द्विगु समास ओळखायचा कसा? तर यामध्ये या सामासिक शब्दामध्ये सामासिक शब्द म्हणजे कोणता? हा, जसं की उदाहरणार्थ लिहून घेतलं आपण नवरात्र. या सामासिक शब्दातील पहिलं पद हे काय आहे? संख्या विशेषण आहे. पहिलं पद काय आहे? संख्या विशेषण. आणि दुसरं पद हे नाम असते, तेव्हा त्याला आपण म्हणत असतो द्विगु समास. आता सोप्या भाषेत सांगतो मी तुम्हाला गावरानी याच्यात की संख्या विशेषण म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे जसं की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ही झाली संख्या, बरोबर आहे. पाहिजे काय आलं? 9 आलं. तुम्हाला असे जर आकडे दिसत असेल, आकडे जसे की 9 10 4 म्हणजे 4 असं जर दिसत असेल तर समजायचं की हा द्विगु समास आहेच. आता बघा इथं नवरात्र, 9 म्हणजे माहिती आहे तुम्हाला 5 4 9. इथे याचा काय झाला विग्रह? 9 रात्रींचा समूह. म्हणजे तुम्ही दुर्गादेवीमध्ये बघा उपास वगैरे करता, 9 दिवस दुर्गादेवी बसत असते, मग म्हणत नाही तुम्ही नवरात्र सुरू आहे म्हणता ना. नवरात्र म्हणजे काय? तर 9 रात्रींचा समूह. ठीक आहे, 9 रात्रींचा समूह हा झाला त्याचा विग्रह, म्हणजे सामासिक शब्द तयार झाला नवरात्र. ठीक आहे. हा, आता इथे जसं बघा चौकोन म्हणजे काय? तर 4. चौ म्हणजे काय? तर 4 कोण म्हणजे 4 कोणांचा समूह. इथे कोणता आला? संख्या विशेषण कोणतं आलं? चौ आलं. संख्या विशेषण, संख्या आली नाही तर म्हणजे जिथे तुम्हाला संख्या पहिली दिसत होतं संख्या, तर समजायचं की काय आहे? जसं की पंचप्राण 5. पंच म्हणजे काय? 5, बरोबर आहे. जसं की उदाहरणार्थ 10 दिशा किती आहे? 10 दिशा म्हणजे संख्या आली, तर समजायचं आहे की तुम्हाला हा द्विगु समास आहे. अगदी सोपा आहे. सप्ताह म्हणजे काय होते? सप्ताह म्हणजे हा, तर अशा प्रकारे जर संख्या विशेषण तुम्हाला दिसत असेल तर समजायचं की हा द्विगु समास आहे. इथेच आपले हे तीनही उपप्रकार दुसऱ्या प्रकाराचे इथे पूर्ण झाले आहे. अशा प्रकारे आपण 2 मुख्य प्रकार शिकलो आहे. एक पहिला प्रकार अव्ययभाव समास आणि दुसरा तत्पुरुष समास. तर आपण 2 उपप्रकार इथे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजले असेल, दोन्ही प्रकार चांगल्या प्रकारे समजले असेल. तर अशा प्रकारे आपण जे 2 उर्वरित जे प्रकार आहे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया.
तुम्हाला नक्कीच हा प्रकार समजला असेल. नवीन जर या व्हिडिओ चॅनलवर असेल तर तुम्ही त्याला सबस्क्राईब करा, नक्कीच करा. आणि तुमच्या मित्रांना सुद्धा सांगा, तुमच्या नातेवाईकांना सुद्धा सांगा सबस्क्राईब करायला आणि लाईक सुद्धा करत चला. आपण आता इथेच थांबूया. नमस्कार.